गुगल ओपन केल्याच्या नंतर नरेगा टाईप करायचा आहे। टाईप केल्याच्या नंतर आपल्याला समोरची जी प्रोफाईल आहे ती आपल्याला दिसेल। अशा प्रकारची प्रोफाईल ओपन झाल्याच्या नंतर 2 नंबर ऑप्शन ग्रामपंचायत याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समोरील अशी प्रोफाईल दिसल्याच्या नंतर जनरेट रिपोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आपल्याला इथं राज्याचे नाव दिसतील, इथून राज्य निवडायचं आहे। राज्य निवडल्याच्या नंतर प्रोफाईल ही समोर अशी दिसेल। इथे आपल्याला फायनान्शियल इयर निवडायचं आहे, नंतर जिल्हा, नंतर आपला ब्लॉक म्हणजे तालुका आणि पंचायत हे निवडायचं आहे। हे निवडल्याच्या नंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर समोरील विंडोज आपल्याला ओपन होईल। हे ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला बघा इथे 4 नंबरचा ऑप्शन दिसत आहे, जॉब कार्ड एम्प्लॉई रजिस्टर, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समोरील जी विंडोज आहे ती दिसेल। इथे आपल्याला पूर्ण जॉब कार्डची लिस्ट दिसेल। याच्यामध्ये आपल्याला आपलं नाव शोधून त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला रोजगार हमीमध्ये कोणते पैसे कोणत्या खात्यामध्ये गेले, जमा झाले ते आपल्याला इथे दिसतील। बघा मी इथे क्लिक करत आहे माझ्या नावासमोर। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर समोरील विंडोज ही ओपन होईल, म्हणजेच आपलं जॉब कार्ड दिसेल। बघा अशा प्रकारे हे जॉब कार्ड आहे। इथे स्कॉलर केल्याच्या नंतर खाली बघा इथे मी बघत आहे, हे या मास्टरवरती क्लिक करत आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर कुठल्या बँकेमध्ये आपले पैसे जमा झाले ही प्रोफाईल आपल्याला इथे दिसणार आहे। बघा क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारची ही विंडोज ओपन झाली। इथे त्या मास्टरमध्ये जेवढे खातेदाराचे नाव दिलेले आहेत त्या खातेदाराचे बँकेचं नाव आहे, इथे नाव आहे, बँक नंबर आहे, अकाउंट नंबर दिसत नाही आहे, फक्त बँकेचं नाव आहे आणि रक्कम जमा झालेली रक्कम आहे, तसेच कोणत्या तारखेला जमा झाली रक्कम ते पण आहे, ही तारीख आहे। अशा प्रकारे ही कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आपण बघितलेले आहे।